चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पुन्हा एका नवीन टॉपिक वर आज आलेलो आहोत इंग्लिश ग्रामर मधल्या. त्याचं नाव आहे ऍड अ क्वेश्चन टॅग. म्हणजे आपल्याला प्रश्न विचारायचा आहे. कविता होती बघा पाचवीला, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा. तसं इंग्लिश ग्रामर मध्ये पण आहे ऍड. म्हणजे ऍड काय करायचं आपल्याला, ऍड क्वेश्चन करायचा आहे. म्हणजे एखादं वाक्य जर दिलं असेल तर त्याची खात्री करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, ऍड अ क्वेश्चन टॅगचा उपयोग होतो. म्हणजे एखादं जर वाक्य असेल ते शेवटी छोटा विचारला जाणारा जर प्रश्न असेल तर त्याला काय म्हणायचं, ऍड अ क्वेश्चन टॅग. त्याला इंग्लिश मध्ये पहा, अ क्वेश्चन टॅग इज अ शॉर्ट क्वेश्चन. कसला क्वेश्चन असतो, शॉर्ट क्वेश्चन ऍट द एंड ऑफ अ स्टेटमेंट. म्हणजे कुणाच्या शेवटी, वाक्याच्या शेवटी विचारला जाणारा जो प्रश्न असतो खात्री करण्यासाठी, तो कन्फर्म टू कन्फर्मेशन अँड चेक अंडरस्टँडिंग ऑन स्पीच एग्रीमेंट. आपल्याला एखाद्याची खात्री किंवा संमती मिळवण्यासाठी एखादा प्रश्न जर विचारायचा असेल तर आपण ऍड अ क्वेश्चन टॅगचा उपयोग करतो बघा. आणि साधं सरळ सोप्या भाषेमध्ये काय म्हणतात, वाक्याच्या शेवटी येणारा छोटा जो प्रश्न असतो त्याला काय म्हणतात, ऍड अ क्वेश्चन टॅग. प्रश्न हा परीक्षेमध्ये 100% येतच असतो बघा ऍड अ क्वेश्चन टॅगवर. त्यामुळे आपण समजून घेऊया येथे कोणत्या कोणत्या प्रश्न येतात ते कशा स्वरूपामध्ये पहा. आता याची पहिली ट्रिक आहे, जर आपल्याला ऍड अ क्वेश्चन टॅग करायचं असेल तर हे माहितच पाहिजे आपल्याला. काय माहित पाहिजे पहा रे, हे सगळे काय आहेत, हे हेल्पिंग वर्ब्स आहे. त्यालाच म्हणतात ऑक्झिलरी वर्ब. हेल्पिंग वर्बचं रूपांतर कसं करायचं बघा. इज आलं तर इजंट करायचं. ऍम आलं, फक्त ऍम आलं तर आरंट करायचं. पहा ऍम आल्यानंतर काय करायचं, आरंट करायचं. त्यानंतर आर आलं का, म्हणजे कोणतेही हेल्पिंग वर्ब आलं रे आलं तर त्याला जोडून लगेच एन टी लावायचं. हे एन टी म्हणजे काय असते रे, एन टी म्हणजे नॉट असते. नॉट हे नकारदर्शक असते बरोबर. त्यानंतर आरचं आरंट होते, डूचं डोंट होते, डजचं डझंट होते. बघा प्रत्येक ठिकाणी एनटी 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 लावलाय. आता फक्त इथं वो विल आलं तर हे लक्षात ठेवायचं, विल आल्यावर काय करायचं, वोंट करायचं. विल आलं तर काय करायचं रे, वोंट करायचं. आणि इकडे ऍम आलं तर काय करायचं, आरंट. खूप सोप्या पद्धतीने आहे बा. हे जर लक्षात ठेवलं दोन गोष्टी, बाकीचं जशात तसं येते. आणि शाल आलं तर शांत करायचं. शाल आलं तर काय करायचं, शांत. शाल आल्यावर काय करायचं रे, एस एच एन टी शांत करायचं. बाकी जशा तसे साधे आलं की शेवटी करायचं. आता नियम पहा, पहिलं बघूया आपण. पहिला प्रकार कसा येतो आपल्याला ऍड क्वेश्चन टॅग मध्ये बघा. एखादं वाक्य देतात आपल्याला, उदाहरणार्थ समजा बघा, ही इज अ बॉय असं वाक्य देतात आणि प्रश्न विचारतात. ह्याचं काय करा, ऍड अ क्वेश्चन टॅग करा. ऍड अ क्वेश्चन टॅग असा प्रश्न येतो, ऍड अ क्वेश्चन टॅग. मग काय करायचं, बघा इथे दिलेले नंबर 1 काय करायचं, दिलेले वाक्य जशा तसं ठेवायचं बरोबर. मग हे दिलेले वाक्य जशा तसं ठेवू आपण. ही इज अ बॉय. पुन्हा काय करायचंय, कॉमा द्यायचा आहे. पुन्हा काय करायचंय, हेल्पिंग वर्ब घ्यायचंय. आता हेल्पिंग वर्ब ह्याच्यामधलं वाक्यामधलं शोधायचंय. कोणता आहे रे, हेल्पिंग वर्ब शोधा. कोणता आहे हेल्पिंग वर्ब, बघा इज आहे बरोबर. कोणता आहे, इज आहे. हेल्पिंग वर्ब काय आहे, इज आहे. बघा इज आल्यानंतर काय करायचंय, त्याला एनटी लावायचं. इज आल्यावर काय करायचं, एनटी लावायचं. म्हणजे ई जशा तसं घ्यायचंय, याला एन ऍपॉस्ट्रॉफी टी एनटी लावायचं, म्हणजे नॉट लावायचं. पुन्हा काय करायचंय, सब्जेक्ट घ्यायचा. आता ह्याच्यामध्ये सब्जेक्ट कोण आहे, सुरुवातीचा सब्जेक्ट असतो हा या, म्हणजे ही बरोबर. हे कोण आहे, ही. आणि पुन्हा काय द्यायचंय, शेवटी प्रश्न चिन्ह द्यायचे. शेवटी काय करायचंय, प्रश्न चिन्ह द्यायचे. झालं आपलं उत्तर. काय झालं, आपलं उत्तर झालं. काय करायचं, दिलेले वाक्य जशा तसं ठेवायचं. त्यानंतर ह्याच्यातला हेल्पिंग वर्ब जो असेल तो हेल्पिंग वर्ब शोधायचा. त्यानंतर त्याला एनटी लावायचं आणि ह्याच्यातला सब्जेक्ट कोण आहे रे, ही आहे, म्हणून ही लिहायचं. आता समजा ह्याच्यामध्ये जर राम आला असता तर या राम बद्दल सब्जेक्ट काय येतो आपण, ही बरोबर. जर राणी आली असती तर याच्यामध्ये काय लिहायचं असतं, शी. आणि जर राम आणि श्याम आला असता, राम आहे श्याम, हे दोन येतं, एकापेक्षा जास्त आहे, मग काय घेतो आपण, दे. काय घेतो आपण, दे. हे 3 गोष्टी लक्षात ठेवा. आता तुम्ही करायचं बरं हे वाक्य. चला हे करा तुम्ही वाक्य. शी इज अ गुड गर्ल. शी इज अ गुड गर्ल. हे तर काय करायचं तुम्हाला, ऍड अ क्वेश्चन टॅग करायचं. चला करा बरं मग तुम्ही. कसं करणार तुम्ही, हे वाक्य जशा तसं लिहायचं बरोबर. कोणतं, शी इज अ गुड गर्ल. काय आहे, शी इज अ
गुड गर्ल हे जशात तसं वाक्य लिहायचं. बरोबर. त्याच्यानंतर काय केलंय सांगितलं इथं कॉमा द्यायचा. याच्यामधलं हेल्पिंग वर्क कोणतं रे? हेल्पिंग वर्क कोणतं? याच्यामध्ये इज आलेलं आहे. मग इथं इज जशात तसं लिहायचं. त्याला एनटी लावायचा. काय लावायचं? एनटी लावायचा. आणि पुढं सब्जेक्ट कोण आहे इथं? शी. इजंट शी. बघा प्रश्न काय तो, शी इज अ गुड गर्ल. इजंट शी. ती खूप चांगली मुलगी आहे. खरंच का? आहे का ती चांगली मुलगी? खरंच का? आहे का? असा प्रश्न विचारलाय. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? शी इज अ गुड गर्ल. अशा प्रकारे आपल्याला पहिला येतो होकारार्थी म्हणजे साधे वाक्य स्टेटमेंट जर आलं साधं तर आपल्याला अशा प्रकारे त्याचं करायचंय. आता याच्यामध्ये दुसरा प्रकार काय येतो पहा. वाक्यामध्ये नकारार्थी शब्द येतात. म्हणजे नो, नॉट, नेव्हर यातले शब्द आले तर मग काय करायचं? आपण जे एनटी लावत होतो ना ते लावायचं नाही. एनटी लावायचं नाही. केव्हा यातले शब्द आले तर नो, नॉट, नेव्हर म्हणजे नकार जर आला वाक्यामध्ये तर ते लावायचं नाही. पहा हे वाक्य शी इजंट हिअर. काय वाक्य आहे? इथं नॉट आलं की नाही? याच्यामध्ये नॉट आलं की नाही? मग हे दिलेले वाक्य कशात कसं लिहायचं बघा. कसं करायचं? शी इजंट हिअर कॉमा. आता इथं फक्त बघा काय म्हणलंय म्हणजे त्यातलं सहाय्यकारी क्रियापद आहे, हेल्पिंग वर्ब आहे. कशात तसं लिहायचं. याच्यामध्ये कोण आहे? इज आहे. मग इज ला इज. याच्यामधला सब्जेक्ट कोण आहे रे? शी आहे. मग ही सब्जेक्ट शी. आणि शेवटी काय करायचंय? क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. शेवटी काय करायचं आहे? क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. झालं. का आपण तिथं नॉट नाही लावलं रे? कारण ह्या वाक्यातच सगळ्यात सुरुवातीला नॉट आहे म्हणून तिकडं नॉट लावलेलं नाही. पुन्हा पहा हे वाक्य दे डोंट लाईक क्रिकेट. त्यांना क्रिकेट आवडत नाही. मग हे वाक्य जशात तसं लिहायचं. पुन्हा कॉमा द्यायचा. आता इथं बघा डू आहे. मग इथं काय करायचं? डू. आणि इथं दे ला दे. सब्जेक्ट कोण आहे इथं? दे आहे. आणि शेवटी प्रश्न चिन्ह. पहा याच्यामध्ये शेवटी प्रश्न चिन्ह द्यायचा विसरायचं नाही. जर प्रश्न चिन्ह दिलं नाही तर आपलं उत्तर चुकणार आहे. कारण आपल्याला प्रश्नच विचारलाय. काय करा रे तुम्ही? ऍड क्वेश्चन टॅग करा. काय करा? ऍड क्वेश्चन टॅग. म्हणजे आपल्याला क्वेश्चन जोडायचं. आपल्याला काय जोडायचं? आपल्याला क्वेश्चन जोडायचं आहे. म्हणून शेवटी प्रश्न चिन्ह देणं गरजेचं आहे. प्रश्न चिन्ह देणं गरजेचं आहे. पुढचं बघा इथं करूनच दाखवले. वी हॅवंट मीट बिफोर. हे वाक्य तशात तसं लिहिले. कॉमा दिलाय. ह्याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद हॅव आहे म्हणून हॅव लिहिले. इथं वी आहे सब्जेक्ट म्हणून वी. आणि शेवटी प्रश्न चिन्ह दिलेला आहे. अशा प्रकारे वाक्यामध्ये दुसरा प्रकार येतो. जर वाक्यामध्ये नो आलं, नॉट आलं किंवा ह्याला एनटी म्हणतात किंवा नेव्हर आलं तर तिथं आपल्याला नॉट लिहायचं नाही. नॉट लिहायचं का? नाही लिहायचं. पुढचा प्रकार येतो का आपल्याला? आता तिसरा प्रकार येतो लेटर्सने सुरू होणाऱ्या वाक्यांसाठी. जर वाक्यामध्ये लेटर्स आलं तर ऍड क्वेश्चन टॅग कसा करायचा? तर लेटर्स आल्यानंतर आपल्याला ऍड क्वेश्चन टॅग करताना दिलेले वाक्य जशात तसं लिहायचं. कॉमा द्यायचा आणि शाल वी लिहून टाकायचं. डोळे झाकून काय लिहून टाकायचं? शाल वी. त्याला विचार करायचा नाही. हो मी कसं लिहू? काही विचार करायचा नाही. हे बघा लेट अस आणि लेट अस एकच आहे. बरोबर. हा चला काय म्हणतो आपण? लेट प्ले क्रिकेट. दुसरं वाक्य पहा. लेट प्ले क्रिकेट. चला क्रिकेट खेळू. असं वाक्य दिलं असेल तर काय करायचं? बघा जशात तसं वाक्य लिहायचं. कॉमा द्यायचा आणि डायरेक्ट काय लिहायचं? शाल वी आणि क्वेश्चन मार्क टाकायचा. बरोबर. काय टाकायचं? क्वेश्चन मार्क. लेटेस्टने सुरुवात झाली रे झाली की डोळे झाकून जशात तसं वाक्य लिहायचं. कॉमा द्यायचा आणि शाल वी लिहून टाकायचं. बरोबर. इथं बघा लेटेस्ट कॉल बिरवाल. पुन्हा इथं कॉमा दिलाय. शाल वी. काय विचार केला इथं? काय विचार केलाय का? नाही. पुढचा बघा पुढचा आपल्याला काय येतो? प्रकार येतो चौथा लेट. फक्त काय येत आहे? लेट. इथं काय पहा? लेट अस. आणि इथं काय आहे? लेट. मग लेट आलं रे आलं की विल यू का? लेट आलं रे आलं तर काय करायचं? विल यू. आणि लेटच आल्यानंतर शाल वी. बघा इथं वाक्य दिलं लेट हिम टेक अवे.
हे वाक्य कशात तसं कॉमा आणि काय करायचं विल यू, काय करायचं विल यू आणि शेवटी प्रश्नचिन्ह दे. अशा प्रकारे हा चौथा प्रकार येतो. कितवा प्रकार येतो चौथा. चला तर मग ऍड अ क्वेश्चन टॅग मध्ये आणखी एक प्रकार येतो बघा ह्या होता. जर वाक्याची सुरुवात कशाने झाली ह्यावनी झाली तर वाक्याची सुरुवात ह्यावनी झाली असेल तर काही नाही दिलेले वाक्य पुन्हा कशात उतरायचं कॉमा द्यायचा डोळे झाकून पुन्हा विल यू लिहायचं. डोळे झाकून पुन्हा कशाला लिहायचं विल यू. बघा हॅव सम मोर राईट, मोर राईट म्हणलंय इथं कॉमा द्यायचा विल यू. आता पुढे बघा आणखी एक वाक्य घेतो हॅव सम कप ऑफ टी. हे जशात तसं वाक्य लिहायचं कॉमा द्यायचा आणि काय लिहायचं विल यू क्वेश्चन मार्क द्यायचा आहे. पुढचा प्रकार येतो पहा. पुढचा प्रकार काय येतो एव्हरीवन. वाक्यात एव्हरीवन एव्हरीबडी एनीवन समवन आल्यात पुन्हा काय करायचं पहा दिलेले वाक्य जशा तसे लिहायचं कॉमा द्यायचा हॅव लिहायचं पुन्हा एनटी जोडायचं आणि डे लिहायचं शेवटी मस्त आहे डे लिहूनच टाकायचं. कारण एव्हरीवन एव्हरीबडी आपण हे काय एका स्पेसिफिक साठी वापरत नाही आपण कॉमन सगळ्यांसाठी वापरतो. कॉमन सगळ्यांसाठी वापरत असल्यामुळे आपण काय करायचं डे हा सब्जेक्ट जोडायचा. लक्षात ठेवा एव्हरीवन क्लॅप म्हणजे वर्गात जर आपण बसलो आणि सगळ्यांना असं म्हणत नाही काय चला सगळेजण टाळ्या वाजवा सगळेजण म्हणण्याऐवजी आपण एव्हरीवन म्हणतो एव्हरीवन क्लॅप बरोबर एव्हरीवन क्लॅप एव्हरीबडी क्लॅप समवन एनीवन म्हणजे कॉमन वापरतो म्हणून तिथं सब्जेक्ट काय वापरायचा डे वापरायचा. विद्यार्थी मित्रांनो काय वापरायचा डे. आणि हेल्पिंग वर्ब जे क्रियापदामध्ये आला असेल ते लपल्याला असेल ते लपल्याला आपण शोधून काढायचं. आता बघा इथं ईडी लागलंय ईडी म्हणजे डीड. ईडी म्हणजे काय डीड हे दुसरं रूप आहे म्हणून डीड घ्यायचं एनटी लावायचं त्याला आणि सब्जेक्ट घ्यायचा डे. बघा आता त्यानंतर पुढचं आहे पहा नोबडी. नोबडी जर आलं आपलं सातवा प्रकार नोबडी आलं तर काय करायचं तिथं पण डे घ्यायचं फक्त हेल्पिंग वर्ब घ्यायचं तिथं नॉट घ्यायचं नाही एनटी जोडायचं नाही. लक्षात ठेवा एनटी जोडायचं नाही. नोबडी वॉज प्रेझेंट कॉमा द्यायचा वियर आणि इथं बघा वॉज आहे वियर डे. लक्षात ठेवा कधी पण काय करायचं नोबडी आलं की अनेक वचन घ्यायचं वियरच घ्यायचं. इथं काय घ्यायचं वियर बरोबर. पुढचा आहे आठवा एनिथिंग समथिंग एव्हरीथिंग. आलं रे आलं तर करता घ्यायचा इट. करता घ्यायचा इट म्हणजे आपल्याला काही माहित नसते म्हणून तिथं काय घ्यायचं इट घ्यायचं. समथिंग रॉंग कॉमा जशा तसं इट.